सुंदर ते ध्यान वो बेबीते बरे 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 कर कटावरी ठेवो निया हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर कर कटावरी ठेवो निया हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर आवडी निरंतर हेची ध्यान हार गळा कासे पीतांबर नाना भाऊ ओ नाना भाऊ साठी ना द्या कासे पीतांबर मकरा कुंडले तळपती जमाने मकरा कुंडले तळपती मकरा कुंडले तळपती जमाने शुभमनी विराजित तुषहार गळा कासे पीतांबर तुषहार गळा कासे पीतांबर विराजित तुषहार गळा कासे पीतांबर तुषहार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान हार गळा कासे
पितांबर हार गळा कासे पितांबर निरंतर आवडे निरंतर हेची जाण हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर जास्त दिवस जगायचं असेल तर माईकला तोंड चिटकवून म्हणू नका, थोडं पाठीमाग म्हणा. सगळ्यांना सांगतो माझ्यासाठी, हो म्हणजे कॅन्सर होऊन जास्त दिवस तुम्ही जगणार, म्हणजे जास्त दोन बोट अंतर ठेवा, 2 किंवा 3 बोट. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे ती सर्व सुख तुका म्हणे माझे हे ती सर्व सुख तुका म्हणे माझे हे ती सर्व सुख तुका म्हणे माझे हे ती सर्व सुख हार तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिनसे मुख आवडीने हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिनसे मुख आवडीने हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येते जाण तुळशी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर येते जाण तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर पार घुमाये हरी जय जय विठोबार घुमाये विठोबार घुमाये हरी जय विठोबार घुमाये हरी जय विठोबार घुमाये विठोबार घुमाये हरी जय जय विठोबार घुमाये हो बार घुमाये जय जय विठोबार घुमाये हरी जय विठोबार घुमाये हरी जय विठोबार घुमाये हो बार घुमाये घुमाये कृष्णा जय जय राम कृष्णा
जय राम जय जय राम हरी जय राम जय राम हरे जय राम जय राम हरे जय राम हरे जय राम हरे जय राम जय राम हरे जय राम जय राम हरे जय राम
राम कृष्ण हरी जय जय राम जय 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 राम कूलर बंद करा, कूलर बंद करा. पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, पवित्र तो देहवाने पुण्यवंत पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, पवित्र तो देहवाने पुण्यवंत जोवते अच्युत सर्व काळ, जोवते अच्युत सर्व काळ जोवते अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोष, तयाच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी गळतील राशी पातकांच्या, जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या देवईची रज चरणीची माते, देवाची रज चरणीची माते देवईची रज चरणीची माते, देवाची रज चरणीची माते धावत चालती मागे मागे, धावत चालते मागे मागे धावत चालते मागे मागे तयाच्या चिंतने करतील दोष, दयाच्या चिंतने तरतील दोषे तयाच्या चिंतने करतील दोष, दयाच्या चिंतने तरतील दोषे गळतील राशी पातकांच्या, जडतील राशी पातकांच्या जडतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे आणि 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 वैकुंठ नायक दया कंठी, वैकुंठ नायक दया करते वैकुंठ नायक दया दयाच्या चिंतने तरतील दोष, दयाच्या चिंतने तरतील दोषे दयाच्या चिंतने तरतील दोष, दयाच्या चिंतने तरतील दोषे गळतील राशी पातकांच्या, जडतील राशी पातकांच्या जडतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगमा, देव भक्ताचा संग तुका म्हणे देव भक्ताचा संगमा, तुका मै देव भक्ताचा संग येथे ओघळा त्रिविधीचा, देवोक नाम देवीचा देवोक नाम देवीचा दयाच्या चिंतन तरतील दोष, दयाच्या चिंतन तरतील दोष, जळतील राशी पातका, हो पार कुमार, 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 पार कुमार, हो पार कुमार,
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत भगवान बाबा की की जय पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव इच्छी रजचरणीची माती धावत चालती मागे मागे काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओगणाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या हरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरुदास तुका आबाजी सद्गुरुदास तुका आबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा महावीर विक्रम कुमति निवास सुमति जय सिया राम बोलो जय सिया राम बोलो जय श्री राम पवित्र तो दिहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग इकडं लक्ष द्या. आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत हे जग पैदा झाल्यापासून जगाचा शेवट होईपर्यंत अनेक संत जन्माला येतील, निघून जातील. जेवढे संत जन्माला आले तेवढे सगळे संत एका पारड्यात टाकायचे आणि फक्त जगद्गुरु तुकाराम महाराज एका पारड्यात टाकायचे. ते पारड जड भरतंय.
ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं असे श्री संत देहोनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग आहे. या अभंगाचा भाव असा आहे, इकडं लक्ष द्या. ए इकडं लक्ष देण्यात तिकडं बसून सगळ्याला. जगामध्ये सगळ्यात घाण आणि टाकाऊ वस्तू जर कोणती असेल तर फक्त माणसाचं शरीर आहे. एवढं घाण खराब शरीर काही कामाला येत नाही महाराज. या शरीराला तुकाराम महाराज पवित्र का म्हणले. सज्जनानो, माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर ज्याच्या वाणीने भजन करून पुण्य कमवलंय तुकोबाराया म्हणले त्याचं शरीर पवित्र आहे. मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर पवित्र वाणीने पुण्य कमवलं, शरीर पवित्र झालं. असा जो साधक आहे, असा जो सत्पुरुष आहे, असा जो संत आहे, त्याचं भजन आपण केलं तर आपलं पाप नष्ट होत आहे. तयाच्या चिंतने तरतील दोषी. एवढंच नाही, त्या सत्पुरुषाची इतकी पावर असती महाराज की जगाचा बाप त्या साधूच्या पायाखाली माती घेऊन प्रसाद म्हणून तोंडात टाकतोय. एवढंच नाही, तो संत आणि देव वेगळं समजायचं कारण नाही. आणि जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, भगवंत, संत आणि संताच्या मुखातलं नाम, या तीन गोष्टी ज्या वेळेला एकत्रित येतात त्यावेळेला जगातले सगळे तीर्थ त्याच्या पायावर लोळण घेतात. हे तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघनाम त्रिवेणीचा. असा या अभंगाचा भाव आहे. आता याचा विस्तार खूप मोठा आहे, पण तो विस्तार करण्याची कुवत माझ्याकडे नाही. ज्ञानोबा तुकोबारायाची कृपा, तुम्हा शेतकरी मायबापांचा आशीर्वाद, तुमच्या प्रेमाच्या नजरेमधून जे काही माझ्या डोक्यामध्ये शिदुरी असेल ते आपल्यासमोर सोडण्याचा प्रयत्न करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याची कृपा, आई आदिमाया शक्ती पिंपळा देवी या थोर मातेची कृपा, श्री संत चौधरी बाबा अशा थोर संतांचा आशीर्वाद. आपल्या गावचे खूप मोठे संत होऊन गेले. महाराजांनी मला सांगितलं की आमचं जे गुरुघर आहे ते भगवानगड आहे. आणि माझे कान स्वतः भीमसिंह महाराजांनी फोंकले. कीर्तनकार मला भीमसिंह महाराजांनी बनवलं. आणि त्यांच्या सानिध्यामध्ये ज्यांचं जीवन गेलं असे वैकुंठवासी श्री संत भाऊरावजी महाराज, आपल्या या गावचे संत, त्यांची कृपा, त्यांची प्रेरणा, सर्व गावकरी मायबापांचं सहकार्य आणि या कार्यक्रमाचे कुशल मार्गदर्शक ज्यांनी या सेवेचं मला निमंत्रण दिलं, आदरणीय श्री हरिभक्तपरायण भागवताचार्य वासुदेवजी महाराज. आणि त्यांनी निमंत्रण दिल्यामुळे ते निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी येण्याचा योग आहे. म्हणून तुम्हा भाविकांचं मला दर्शन घडतं, हे माझं परम भाग्य आहे. आज या कार्यक्रमाला महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे आदरणीय आमचे संगीत विशारद, संगीत अलंकार गायनाचार्य रविदादा पवार, अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आहे. 156 देशामध्ये ज्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरी भाषाचं ट्रान्सलेट करून चालते असे भगवानगडाचे महंत डॉक्टर आदरणीय शास्त्री बाबा, नामदेव शास्त्री बाबा, त्यांच्या सानिध्यामध्ये ते घडले. इस्त्याला हात लावला तर पळणार नाही, इतकं कठीण जीवन आहे त्यांचं.
आणि तिथं घडणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. हो, मला माहित आहे तुमची उरली सुरली आम्हीच शिदुरी खायचो. आणि त्यानंतर आपल्या भागातील अतिशय गोड गायन करणारे संगीत विशारद मिलिंदजी बाबा, तसेच वाजवणं तसंच, दिसणं तसंच, राहणं तसंच, कार्य तसंच असे आमचे आदरणीय सचिन भाऊ. एखादा माणूस स्वतःचं पोट भागवण्यासाठी रोडवर धाबा टाकतो, पण विश्व घडवण्याची जी ताकद आहे या मुलामध्ये, हे कार्य ते करतात. जग जिवंत कशाने राहील म्हणून एखाद्या वेळेस आमच्यासारख्या महाराजाला बिदागी कमी दिली तर चालेल, पण अशा संस्थेला पाणी घालणं हे आपलं कर्तव्य आहे. असो, आता हेच बोलण्यात वेळ घालवणं हे तर पहिलाच माझा स्वभाव नाही. कीर्तन सोडून बाजूला बोलणं. अभंग जगद्गुरु तुकोबा रायाचा, इकडं लक्ष द्या. एक शब्द तुम्हाला फालतू बोलत नाही 11 वाजेपर्यंत, आणि कोणत्याही कीर्तनकाराने इथं एक शब्द फालतू बोलू नये, नाही तर ही गादी सुद्धा स्पर्श करू नये. याचा अर्थ मी लय शहाणा आहे असं नाही, मी क्षमा मागतो. पण 43 वर्षाचा वारकरी आहे मी. आम्ही वारकरी संप्रदायाचं खूप भजन केलं भगवानगडाच्या सानिध्यात, खूप भजन. माझी विनंती आहे तुम्हाला, ए पुरी हाता हलवू नका, इकडे लक्ष द्या. जगामध्ये जेवढे रोग जन्माला आले, त्या रोगाला राहण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर माणसाचं शरीर आहे. कोणताही रोग असेल. म्हणून कीर्तन अगदी फ्री डोक्यानं ऐका. बुद्धिमान माणसानी जीवनामध्ये 2 गोष्टी विसरायच्या नाही, स्वतःचा रोग आणि स्वतःचं मरण. कुठलाही माणूस जगातला कुणीही असल, या 2 गोष्टी नाही टाळू शकत. रचना गदी मांडगुळकराची आहे, गायलंय सुधीर फडक्यानी, आणि माझ्या आवडीचे गीत आहे. जरा मरण यातून सुटला, जास्त नको शिकू, मला आधी शिकू आहे, जास्त नको. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. वियोगार्थ मिलन होते, नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. हे गीत कुठं जन्माला आलं महाराज? 14 वर्षाचा वनवास रामाने स्वीकारला आणि राजगादी भरताला सोडली. ती राजगादी भरताना डोळ्यानं तरी पाहिली का हो? ए बोलानं, तुम्ही काय पाकिस्तान मधलेत का? 14 वर्षाचा वनवास रामाने स्वीकारला आणि सगळं वैभव भरताला सोडून दिलं. ते वैभव डोळ्यानं पाहिलं भरतानं? बर, तिथं जर रावळ गावातला भरत असता तर? अहो, कीर्तन करमणूक म्हणून ऐकू नका. रडत गेले भरतजी चित्रकूटावर आणि रामाच्या मानावर मान टाकली आणि टाहो फोडला. दादा, कैकेयी सारखी महापापी बाई जगात नाही. रामानं तोंड दाबलं भरताचं कार्य. बाबा, कैकेयी पापी आहे भरत, आणि कैकेयी जर पापी आहे तर तुझ्यासारखा गोंडस संत तिच्या पोटी कसा जन्म घेतो? कशी कैकेयी पापी? भरतजी म्हणले, दादा, तुमच्यासारख्या गोड राजकुमाराला
14 वर्ष झाडाचा पाला खाण्याची वेळ येते. हे पाप जगात काही काहीनं केलंय. ढसा ढसा रडले भाऊ भाऊ. बाप मेलेले हाडकं गोळा करून गाठोडी बांधून आणली होती भारतानं आणि ते गठुडं भावाच्या हातात दिलं. रामप्रभूंनी आपल्या वडिलाच्या अस्थी मस्तकाला लावल्या आणि ढोरावणी टाहो फोडला आणि भारताला तिथं शिकवलं. 14 वर्ष वनवास माझ्या नशिबाला येतोय. हा दोष बाबाचा किंवा आपल्या आईचा नसून संपूर्ण दोष माझ्या नशिबाचा आहे. तिथं हे गीत जन्माला आलं. दैव जात दुखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. माय कैकई ना दोषी नहीं दोषी तात राज्य त्याग कानन यात्रा असे सर्व जात. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. जीवासवे जन्मे मृत्यू. ज्या दिवशी तुमचा जन्म झाला त्या दिवशी तुमचं मरण सुद्धा तुमच्या सोबतच आलेलं आहे. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात दिसे भासते ते सर्व विश्वनाशिवंत. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. आमच्या बीडला मावशी एका बाईने 20 वर्ष लोकांचे भांडे धुतले, फरशा साफ केल्या आणि बापानं मार्केटमध्ये पाटीवर पिठाच्या धान्याच्या गोण्या वाहिल्या. आणि माझे मायबाप लोकांच्या इथं कष्ट करतात म्हणून होतकरू मुलगा अभ्यास करतो आणि MBBS डॉक्टर होतो. मुंबईला शेवटचा पेपर दिला आणि आईला फोन केला, आई तुझ्या कष्टाचं फळ घेऊन उद्या सकाळी बीडला येतोय. आई डॉक्टर झालो मी. 20 वर्ष लोकांचे धुणे भांडे केलेस ना, तुझ्या कष्टाचं फळ घेऊन येतोय. घडलेली घटना सांगतो. काय माणसाचं जीवन आहे. महाराज मुलगा संध्याकाळी लक्झरी बसमध्ये बसतो मुंबईला. रात्रभर आई झोपत नाही. माझा वाघ माझं नाव कमवून आला. बापाला झोप नाही. काय जेवायला करू माझ्या वाघाला, पंचारतीचं ताट कसं तयार करू. रात्रभर गगनात मावत नाही एवढा आनंद आहे. पण तीच बाई पहाटे 4 वाजता बाथरूममध्ये स्नान करण्यासाठी जाती. लाईटचा करंट लागतो आणि बाथरूममध्ये ती बाई मरून पडते. की जिनं डॉक्टर करण्यासाठी 20 वर्ष लोकांचे भांडे साफ केले. महाराज घडलेली कथा. म्हणून हे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. अरे कोणाचा संसार, कोणाची राजगादी, कोणाची बायको, कसले लेकरं. 2 ओंडक्याची होते सागरात भेट. ओंडके म्हणजे नवरा बायको.
तुम्ही कुठले, तुमची बायको कुठली, लग्नाच्या आधी काय त्या बाईचा तुमचा संबंध. बरं, देवाचा काय उपकार, प्रत्येकाला गोंडच बायको दिली, बाईला गोंडस नवरा दिला. पण कितीही गोंडस बायको असू द्या आपली आणि बाईचा कितीही गोंडस नवरा असू द्या, एक दिवस पक्काय सज्जनानो. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाठ तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. त्याच्या पुढचं चरण आहे, जरा मरण यातून सुटला. जरा म्हणजे रोग, रोग आणि मरण नाही कुणी टाळू शकत. आणि सध्या तरी तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, माझ्या बोलण्यावर लक्ष ठेवा, द्या तुम्ही थोडं. 95% समाजात अधोगतीचं मरण आहे आता सध्या. 70% लोक फक्त अटॅक ॲक्सिडेंटनं मरतात, उरले 30%. 25% लोक औषध पिऊन, करंट लागून, फाशी घेऊन, विहिरीत उडी टाकून मरत आहेत. आणि 5% कुठंतरी माणूस मथारा होऊन मरतो. काय कीर्तन ऐकता तुम्ही? अरे 95% जर अधोगती असेल तर समाजामध्ये हजारो महाराज कीर्तन करतात, पण लोक बदलले कुठं? शोकांतिक आहे महाराज. मी म्हणतो घर तरी बदला. कीर्तनाला आलात, अहो घर तरी बदला. घर द्या सोडून, तुम्ही तरी बदला. बदल महत्वाचा आहे. जीवन परिवर्तन त्याचं नाव आहे कीर्तन. मरण प्रत्येक माणसानं डोळ्यात ठेवलं पाहिजे, आपलं मरण. आणि जो माणूस आपलं मरण डोळ्यामध्ये ठेवून जीवन जगतो, एक पाऊल चुकीच्या रस्त्याने जगत नाही तो माणूस. हिंदी मधलं ते गोड गीत आहे पहा, बुरा किसी को मत कहो खुद बुरा हो जाएगा. अरे ये मट्टी का पुतला एक दिन मट्टी में मिल जाएगा. बुरा देखन में गया तो बुरा मिला नहीं कोई. अरे जब घट भीतर देखा तो मुझसे बुरा नहीं कोई. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, यक ना यक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, यक ना यक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा.
टळे मरण. टाळी वाजून जगणार आपण थोडं असं थोडंच आहे ते. 100% मरण आहे. आणि महत्वाचा मुद्दा सांगतो, या जगाच्या पाठीवर मरणाच्या बाबतीत वशिला नाही. 4 पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. रोज प्रत्येकाची सौभाग्यवती पत्नी मालकाला मिट्टू आणि गोड बोलती, पण शेवटच्या प्रसंगी हो जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, कलियुगातली बाई खोटे झाले आली युसी, केली मर्यादा नाहीसी. भार्या ते व्रतारासी, रंक जैसे मानिती, ऐसे आधर्माचे बळ. आणि कलियुगातली बाई सोन्यावर प्रेम करील, धन्यावर करील, पण तिची टक्केवारी कमी होईल, जलशा गाईसारखी. म्हणून नाथ महाराजाचं भारूड आहे. महिला मंडळीला शिकवण आहे त्या भारूडातून. मावशी, तुम्हाला वैदिन कळती का हो? जुन्या काळामध्ये वैदिनी फिरायच्या. सुई घे, पोत घे, वाची फणी घे माय. ए मावशी, कंबर दुखीचं, गुडगा दुखीचं, वाईचं, वाताचं औषध घे माय. जुन्या काळातली वैदिन, आणि त्या वैदिनीवर नाथ महाराजाचं भारूड आहे. केसारी फणी घे मैना काळी, फणी घे सारी मनी घे मनी घे, केसारी फणी घे मैना काळी, पुरत मणी घे. सारी मनी घे मला काळी पोत मनी घे. काळी पोत घे मारण्याला, आयुष्य मागर धन्याला. काळी पोत घे मारायला, आयुष्य मागे धन्याला. जसं जपावं काळ्या
पोदगे बाराण्याला आयुष्य माग घरधान्याला जसं जपावं काळ्या मान्याला तसं जपावं घर धान्याला घे ग माय आराम के है सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं मतलब के है सब लोग इसी दुनिया में किसी का कोई नहीं जब टिकट मिला है ऊपर का डेरा किया शमशानों में वहां जलाने वाले लाखों थे जलने वाला कोई नहीं म्हणून दोन गोष्टी विसरू नका स्वतःचा रोग आणि स्वतःचं मरण शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीरायसे शरीर उत्तम चांगले आता शरीर कसं उत्तम चांगलं तिकडे जायचं आपलं का ग बाई नीट बसा नसतो दंड घेईन तो हाकून 500 रुपये ते बारकली मदालसा नावाचे 7 अभंग लिहिले ज्ञानोबा आहे आणि 7ही अभंगामध्ये आईने लेकराला काय शिकवावं एवढंच लिहिलंय पण दुर्दैव या महाराष्ट्राचं की एका बाईनं तो अजून अभंग वाचला नाही बाळाला पाळण्यामध्ये टाकलं सजवलं पाळण्यामध्ये टाकलं बाळाला आणि गोंडस बाळ पाहून आईनं वाकून त्याच्या गालावर गाल ठेवला तिला दरदरून पाहणं आला आणि देखणं बाळ पाहिल्याच्या नंतर खूप आनंद झाला पण जेवढा आनंद झाला तेवढंच त्या आईला दुःख झालं देखणं बाळ पाहून आईला आनंद झाला इथवर कीर्तनात गोष्ट कळली तुम्हाला दुःख का देखणं बाळ पाहून दुःख का सज्जनानो या जगातली बुद्धिमान आई होती ती त्या बाळाला देखणं पाहून तिचं हृदय भरून आलं आणि त्या बाळाला ती आई म्हणते काय परमेश्वराची कृपा आहे काय सुंदर जन्माला घातलंय तुला माणसाच्या अरे बापरे सूर्यासारखं तेज आहे तुझ्या चेहऱ्यावर पण एक दिवस तुझ्या जीवनातला पक्का आहे कितीही देखणं असशील तू पण गावाच्या बाहेर पत्र्याच्या शेडमध्ये रॉकेल डिझेल टाकून तुला लोक फुकून देणार आहेत अरे किती या कीर्तनातला कितीही रंगानं सजलेला माणूस असू द्या पण त्याच्या जीवनातला हा दिवस पक्का आहे म्हणून त्या बाळाला संस्कार देण्यासाठी मदालसा नावाचे 7 अभंग जन्माला आले त्या बाळाला आई म्हणती अशा जाग्यावर तुझा जन्म झाला की तितकी वक्ती जागा जगात नाही जगात माणूस जिथं जन्माला आला प्रत्येक या कीर्तनातला माणूस जिथं जन्माला आला तितकी घाण जागा जगात नाही कुठं महाराज उपदेश मदाल सा उपदेश मदाल सा देह निर्मिला कैसा आला शिकवण्या वाटा मातेची या गर्भवासा आला शिकवण्या वाटा मातेची या गर्भवासा तो पंथ ओळखता रे पत्राची कर्म कोठा अविचार बुद्धी तुझी पुत्राया करता विचार बुद्धी तुझी पुत्राया आगता पर्यते मदाल सा सोहम गुरुवा
बसा सगळे खाली या, इकडे इकडे या, माघारी जाऊ नका पोरा, ए जागा इथं या, उभा राहून कीर्तन ऐकू नये, इथं जागा या 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 या, इकडे या इकडे या. बरं उभा का राहणार पण जाऊ नका बाबा, इकडं लक्ष द्या. त्या बाळाला आई म्हणती उपदेश मदालसा, जास्त विको नको, देह निर्मिला कैसा, आला शिकवण्या वाटा, मातेची गर्भवासा, जो पंथ ओखटा रे, पचलासी कर्म कोटा, अविचार बुद्धी तुझी, पुत्र राया दटा, पर्यदे मदालसा, सोहम जुजुर्य बाळा, निज ध्यानी निज पारे, लक्ष लागू दे डोळा, निज ते तू विसरलासी, वशीवर पडा काळा, पर्यदे मदालसा, सोहम जुजुर्य बाळा. आईने लेकराला काय शिकवलं? तू तुला पाहून जग. अख्ख्या कीर्तनातलं सप्त्यातलं सार सांगतोय तुम्हाला. वरी बघा, ज्या माणसाला या कीर्तनामध्ये अखंड समाधान भोगायचे, त्या माणसानं फक्त स्वतःला पाहून जगायचे. दुसऱ्याला पाहणारा माणूस अखंड दुःखी असतो. दुसऱ्याचं घर पाहिलं की तुम्ही दुःखी आहे, दुसऱ्याचे कपडे पाहिले की दुःखी आहे. अरे असू दे आपलं छोटं घर, फाटके कपडे. 1100 दिवस लहानपणी मुंबईला गटार खोदलंय मी. हे भरपूर देवानं दिलंय, तरी माणसं रडत आहेत. त्यांचे इतके दरिद्री कोणीच नाहीत, एक नंबरचे दरिद्री. स्वतःला पाहून जगणं म्हणजे स्वतःच्या शरीरातला देव पाहणं. दुसऱ्याला पाहू नका, स्वतःला पहा. आणि याला लागून एक मुद्दा सांगू, कीर्तन ऐकता रोज तुम्ही, पण कुणाची न कुणाची निंदा करता तुम्ही. कोणता बी माणूस असू द्या, भाकर घरची खाणार आणि चौकात जाऊन लोकांचा उकांडा उकरीणार, आणि आपण किती शहाणे हे कधी तपासणार? माणूस म्हणून ज्या माणसाला जगायचंय त्यानं अगोदर आपली घाण काढायचं शिकलं पाहिजे. भोपाळीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी याचं वाक्य लिहून ठेवलंय. काकडा म्हणणारे मरायच्या मागे आले, पण त्याचा अर्थच लागा नाही आला. गुणवंत केलो दोष जाणायासाठी, गुणवंत केलो दोष हे माझे मजपोटी बळकट दूषण, हे माझे मजपोटी बळकट दूषण, आता पुढे धीर काय देऊया मना, ऐशे नारायणा पेरे देते पाहिजे. आता पुढे धीर काय देऊया मना, ऐसे नारायणा पेरे देते पाहिजे. एक नंबरचा गुणवान माणूस कोण? या कीर्तनातला एक नंबरचा गुणवान कोण? अष्टगंधावाला. कोण गुणवान? जगद्गुरु तुकाराम महाराजाचं वाक्य भूपाळीतलं सांगतोय तुम्हाला. जो माणूस रात्रंदिवस स्वतःचे दोष तपासतो तो गुणवान आहे. आणि स्वामी विवेकानंदाचं वाक्य आहे महाराज, 10 दिशा तुमच्या पायावर लोळतील असं तुम्हाला जगता येतं, फक्त घाण स्वतःची काढा.
काही रात्रभर पसारात धरून कीर्तन करण्यात आणि तुम्ही ऐकण्यात काय मतलब नाही. तुकाराम महाराज म्हणले माझी घाण काढाय गेलो मी, घाण माझ्यात निघाली म्हणले, माझे मजपोटी बळकट दूषण. मज काय त्याचे पुण्यासे, मज काय त्याचे पुण्यासे, मज काय त्याचे पुण्यासे, मज काय कीर्तन आज रात्रभर चालणार, आज सुट्टी नाही तुम्हाला. काय तुकाराम महाराज वाक्य बोलून गेले. अरे कोणी कसं बी असू दे, आपण चांगलं वागा. काय गरज आहे लोकांची तुम्हाला, तुम्ही नीट वागा. तुम्ही नीट नाही तर लोक. आदरणीय डॉक्टर शास्त्री बाबा आमचे कीर्तनात वाक्य वापरीत असतात, आपण कोणाची निंदा करू नये, आणि आपली जो निंदा करतो त्याला दिवसात एकदा चहा पाजावा. कारण आपली निंदा करणारा माणूस आपल्या माईपेक्षा श्रेष्ठ असतो. तुम्ही म्हणाल कसा? लेकरानं संडास केली, आई खापर खुटीनं काढती, निंदा करणारं तोंडानं काढतं, श्रेष्ठ कोण? टाळ करायला तर लय ना त्याचा. महाराज कीर्तन करून गेला की उकरलंच त्याचं. हे नाहीत तशी, हे आमची लय एक जीवाची येते, एकदम एकच जीव आहे आमचा. विठाला विठाला मी महत्वाच्या मुद्द्यावर बोलतोय तुम्हाला. दुसऱ्याची निंदा नको, दुसऱ्याला पाहण्याऐवजी आपल्याला पहा. तुम्हाला सांगू मी, आपल्याला पहा म्हणजे माणसाचं हृदय बंद पडलं तर डॉक्टर अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी करतो, आणि हृदय बंद पडलेलं रक्ताची शीर ब्लॉक झालेली चालू करतो. इथपर्यंत डॉक्टर. पण पुढचं बोलू तुम्हाला. त्या हृदयाला करंट देणारी एक वस्तू आहे त्या हृदयाजवळ. प्रत्येकाचं हृदय ठोके मारतंय का? अहो मारतंय का नाही? इमानदारीने सांगा, हसू नका, हसू नका. ठोका कुठून येतोय? ठोका कुठून येतोय याचा शोध लावणारा डॉक्टर पैदा झालाय का अजून? फक्त त्याच्यासाठी पार मारते. हृदय बंद पडलं, अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी, रक्ताची शिर चालू, संपला डॉक्टर. पण त्या हृदयाला करंट कुठून येतो हे आमच्या ज्ञानोबारायांनी शिकवलंय. हो, हृदयामध्ये तिथंच एक छोटीशी गाठ आहे. ती गाठ सुद्धा अजून जगात कोण्या डॉक्टरला सापडली नाही की जी गाठ आमच्या ज्ञानोबारायाला सापडली. आणि त्या गाठीमध्ये 17 पडद्याच्या आत, ज्याला आपण आत्मा म्हणतो, ब्रह्म चैतन्य देव जीव जे काय म्हणायचं ती म्हणतो, 17 पडद्याच्या आत आहे. बैसोनी आसनी रे पुत्रा दृढ होई मानी, चेतविते आपणा पे चेत
चढविते कुंडलिनी चालता पश्चिम पंथे जाय चक्र भेदोनी 17वी जीवन कळा 17वी जीवन कळा पाहे आत्मा चिंतूनी पर्यदे मदालसा सोहम जुजुरे बाळा हृदयामध्ये एका गाठीमध्ये 17 पडद्याच्या आत जगाचा बाप बसू नये माणसाच्या जन्माला येऊन त्या गाठीमधल्या 17 पडद्याच्या आतल्या देवाला ज्याली जाणलं त्याची वाणी त्याचं शरीर पवित्र आहे. हे अभंगाचं पहिलं पवित्र तो देह पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह पवित्र तो देह पवित्र तो देह वाणी पवित्र तो देह वाणी पुण्यवंत 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 यशोमती मई
आपणच निघलं बाबा. माणसाच्या जन्माला येऊन देवाची ओळख करून ज्यांनी घेतली तो देह पवित्र आणि भगवंताची प्रत्यक्षात भगवंताच्या भेटीमध्ये ज्याचं जीवन रंगून गेलं अशा थोर सत्पुरुषाचं भजन आपण केलं तर आपलं पाप नष्ट होत आहे. जगामध्ये महापाप 5 आहेत. सरळ बसा पोरी हो, सावधान, इकडं लक्ष द्या. जगात महापाप 5 आहेत. त्याच्यातलं 1 नंबरचं पाप हिंसा, 2 नंबरचं पाप आहे व्याभिचार, 3 नंबरचं पाप आहे दारू, 4 नंबरचं पाप आहे चोरी, 5 नंबरचं पाप आहे. 5वा महापापाचा नमुना. ह्या चौघाला जो अनुमोदन देतो, टेकन लावतो, हा 5वा महापापाचा नमुना. 1 नंबरचं पाप आहे हिंसा. हिंसा म्हणजे खून, आणि खून म्हणजे रक्त. दुसऱ्याचं रक्त चुलीवर शिजवून खातो, हा 1 नंबरचा पापी माणूस आहे. या कीर्तनामध्ये जर बिनमाळकरी कुणी असेल, कीर्तन संपलं की त्यानं पटकन माळ घालायची. महाराज का असा हाकल्या मारतोय हे म्हणायचं नाही. नाहीतरी मी या मताचा माणूस आहे, संध्याकाळी धाब्यावर हाडकं चगाळणारानं सकाळी मंदिराला कोण्या स्पर्श करू नये. 1 नंबरचं पाप हिंसा. 156 देशामध्ये भारत देश पवित्र आहे, आणि त्या भारत देशाची किंमत वाढवायचं काम फक्त महाराष्ट्र करतोय. आणि त्या महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये ज्ञानेश्वरी हरिपाठ चालतोय. ज्ञानोबा तुकोबाचा हा संप्रदाय इतका जिवंत आहे, आणि या जिवंत संप्रदायामध्ये संध्याकाळी जर एखादा हाडकं चगळीत असेल तर याच्या इतकं शोकांतिकाचं जीवन नाही महाराज. पुन्हा नाही जन्म माणसाचा, पुन्हा नाही. हे कीर्तन काय म्हशीला कळतंय का डुकराला आणि कुत्र्याला कळतंय? 1 नंबरचं पाप हिंसा. 2 नंबरचं पाप आहे व्याभिचार. परस्त्री गमन करतो तो माणूस किडे पडून मरतो. काम वासनेमध्ये सुख मानणारा माणूस या जगामध्ये हाय लेवलचा मूर्ख आहे, असं मी नाही म्हणित, नामदेव महाराजाचं प्रमाण आहे. कामबुद्धीचे हे सुख, कामबुद्धीचे हे कामबुद्धीचे सुख, कामबुद्धीचे सुख. ऐसे मानी की ते मूर्ख, ऐसे मानी की ते मूर्ख, ऐसे मानी ते मूर्ख, ऐसे मानी ते मूर्ख. चंद्रासी लागला कलंक, चंद्रासी लागला कलंक, चंद्राशी लागला कलंक, चंद्राशी लागला कलंक. इंद्रासी दुःख प्रारब्ध, इंद्राची दुःख दुःख प्रारब्ध, नातू दुःख प्रारब्धे. ऐशी प्रारब्धाची ठेव, ऐशी प्रारब्धाची ठेव, प्रारब्धाची ठेव, ऐशी प्रारब्धाची ऐशी प्रारब्धाची ठेव, ऐशी प्रारब्धाची ठेव, ऐशी प्रारब्धाची ठेव, ऐशी प्रारब्धाची ठेव. कर्म पराभंग आहे नामदेव महाराजाचा. कामबुद्धीचे हे सुख,
ऐसे मानी ती ते मूर्ख चंद्रासी लागला कलंक इंद्रासी दुःख प्रारब्धे ऐसी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव ते घोडे भाग्ये सर्व सांडियला ठाव प्रारब्धे व्याभिचार 3 नंबरचं पाप आहे दारू झोपताना घेतली तर काही अडचण नाही झोपताना घ्यायची जे स्वतःला शहाणं समजित का ते झोपताना घरी घेतात आता तू किती शहाणा आहे हे घरात बाईला माहित नाही का काय जीवन आहे हे बरं इतकं जे तुम्हाला मी बोलतोय काय तुमचा आणि माझा बांधाला बांधया काय तुमची माझी दुश्मनी आहे का काही बोलतो का ज्ञानोबा तुकोबाचे हे विचार या माईकवर चोपड्यानं बोलायचे नाही पटल कुणाला नाही पटल आणि जर या बोलण्यानं या कीर्तनातले 10 तरुण माझे सुधारले तर रावळ गावाची शांती झाली मला 1000 किलोमीटरचा प्रवास आहे एक कीर्तन परवडत नाही ना महाराज ठरलेली दक्षिणा दीडीने तरी द्या एक कीर्तन परवडत नाही त्याला लागून कीर्तन लागत नका का दक्षिणा मिळाना पण 10-5 आणि माळी घातल्या ते तरी समाधान वाटत नाही माळ घाला माळ स्वप्नात दुःख येणार नाही तुमच्या घरामध्ये 1100 दिवस गटार खणलेला महाराज आहे मी लहानपणी 13 वर्षाचा होतो तेव्हा फक्त नियत साफ ठेवा नाही कोण्या मंदिरात गेलात तरी चालेल नियत साफ ठेवा हे दुःख ते कैसे नये स्वप्नासी भुक्ती मुक्ती झाल्या काम अहो चांगलं वागणाऱ्या माणसाच्या घरामध्ये राबायला देव येतोय मंदिरात काय जायचंय मंदिरात जातो रानात गेला की शेजाऱ्याचा बांध कोरतो कर्म स्वच्छ पाहिजे एक कीर्तन त्याच्यासाठी आहे काहीतरी कीर्तनामध्ये सांगून तमाशा करून हिजड्यावनी लोक हसवायचे ते कीर्तन नाही चला 4 नंबरचं पाप आहे चोरी पैसे घेऊन मतदान करतो हा कोण आता मी असं समजून बोलतो इथं की पैसे घेऊन मतदान करणारे लोक इथं असं समजून विठाला 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 देवाच्या दारात बसलोय आपण याद राखा ए नीट बस याद राखा गल्ली ते दिल्ली राजकारणाची घाण जर कुणी केली असेल तर पैसे घेऊन मतदान करणाऱ्या लोकांनी केलेली आहे कुठल्याही राजकारणातल्या नेत्याला दोष देऊ नका हरामखोर अगोदर आपण आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं भजन आहे याच्यावर भारता ग्रहण लागले असे गुलाम जन हे झाले येई धावत धावण्या पुन्हा पाहण्या भारत आपुला पुन्हा कधी येशील मन मोहना पाहण्या भारत आपुला पुन्हा बोला बोला कधी येशील मन मोहना पाहण्या भारत पुन्हा पुन्हा पाहण्या भारत पुन्हा पुन्हा
सारा भारत पुन्हा पुन्हा. 4 नंबरचा पापी चोर आहे चोर. 5वा महापापाचा नमुना. या चौघाला जो अनुमोदन देतो, पहावो कलीचे महिमान, असत्याशी रिजले जन. तेवढाच तुकडा घ्यायचा, तेवढाच. पापा देती अनुमोदन देणारा 5वा महापापी. मी कशामुळं बोललो हे? इतके जरी महापाप करणारे 5 लोक असले तरी पण संताच्या नावाचा जप केला, तयाच्या चिंतने तरतील दोषी. काही मंडळी तर मग रिकामी सुटले. महाराज सगळे हे पाप करायचं आणि भजन करायचं म्हणजे दोषच निघून जातोय. नाही, नजर चुकीने हे दोष घडले असले तरच निघतील. जाणून बुजून करीत असताल तर देवाच्या बापाला मान नाही. चुकलं नाही तुम्ही, आम्ही कोण? म्हणून पाप्यातला पापी माणूस जरी असला तरी पण भजन साधूचं केलं तर त्याचे दोष निघून जातात. दुसरं तयाच्या चिंतने करतील दोषी, 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 तयाच्या चिंतने करतील दोषी. जडतील राशी पातकाच्या, 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 तयाच्या चिंतने करतील दोषी, तयाच्या चिंतने करतील दोषी, तयाच्या चिंतने करतील दोषी, तयाच्या चिंतने करतील दोषी. आता काय करा, सगळे हात वरी घ्या म्हणजे आवटाळा निघल थोडा. आवटाळा म्हणजे आळस. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. चालू कर बाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. या ठिकाणी श्री अंबादास चंद्रकांत होतो वैकुंठवासी बारकुगिरी यांच्या स्मरणार्थ श्री राजेंद्र गिरी पवार
वैकुंठवासी भाऊसाहेब निंबा हिरे यांच्या स्मरणार्थ बाळू हिरे, नारायण सजन पवार, त्यानंतर सुनील ओंकार देशमुख, वैकुंठवासी वंजी मैपत चिल्लक यांच्या स्मरणार्थ, वैकुंठवासी सयाजू सोनू ठाकूर यांच्या स्मरणार्थ, वैकुंठवासी रवींद्र भाऊराव शिंदे यांच्या स्मरणार्थ, वैकुंठवासी रघुनाथ पिराजी मार्तंड यांच्या स्मरणार्थ, वैकुंठवासी तुकाराम फकीरा अमृतकर यांच्या स्मरणार्थ, वैकुंठवासी सुरेश सुखदेव पाने यांच्या स्मरणार्थ, तसंच श्री गोकुळ सयाजी पवार, वैकुंठवासी पोपट रावा ठाकूर यांच्या स्मरणार्थ, वैकुंठवासी लक्ष्मीबाई सुभाष संसारी यांच्या स्मरणार्थ, श्री पुंडलिक राजाराम बच्चाव, संजय त्र्यंबक कुंवर, राजेंद्र दादाजी शिरोळे आणि जयवंत विठ्ठल कुमावत. हा विठोबा थोडा हरी 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 मॉनिटर रघु ओके जय जय विठोबा रघुमा बेस बेस विठोबा रघुमा बेस विठोबा रघुमा जय सर्वांनी टाळी वाजून भजन करायचं. हा विठोबा रघुमा पुंडली कमरद हरी विठ्ठल श्री रामदेव पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज, राजादी रामचंद्र भगवान, बजरंग बली जय. विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई हरी जय जय विठोबा रघुमाई रघुमा रघुमाई हो पार रघुमा हो पार रघुमाई रघुमाई हो पार रघुमाई हा हा हो पार रघुमाई हरी जय जय विठोबा रघुमाई हरी जय विठोबा रघुमाई पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव राजा रामचंद्र भगवान पती महादेव पवन छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज पार्वती पते हर 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 महाराष्ट्रामध्ये अगदी ऐश्वर्य संपन्न सप्ताह जर कुठं होत असेल तर ते रावळगावमध्ये. असं अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आम्हाला सांगावं लागल, एवढं गोड नियोजन, अतिशय उत्कृष्ट. महाराज संप्रदाय इतका जर गोड चालवला तर मला वाटतंय आमच्यासारख्या महाराजावर तुमचं हे कर्ज आहे, ऋण आहे, ऋण खरंच. 43 वर्षाचा वारकरी माणूस आहे मी. आम्ही पंढरपूरची वारी केली, दिंडी आहे माझी, पण एक दिंडीमध्ये 1 रुपया भिशी नाही घेतली अजून कधी लोकांकडून आम्ही, 1ही रुपया. आणि दिंडी काढली मी फक्त मला भजन करायला काढली, मला माझ्यासाठी काढली. टाळ गळ्यात अडकायचा आणि पंढरपुरात टेकवायचा टाळ. 43 वर्षामध्ये गाडीला कधीही स्पर्श केला नाही. आणि काय आनंद आहे महाराज. मी म्हणतो एखाद्या वेळेस एखाद्या महाराजामध्ये चूक निघाल, पण तुम्हा भाविकांचे आमच्यावर उपकार आहे. महाराज अनुभव येतात. जर चाललो ना आम्ही दिंडीमध्ये असं, तर ती भगवी पताक पाहून 200 फुटावर 300 फुटावर खुरपण करणारी बाई
चिखलाचे हत्तीचे मळालेले असतात, कपडे अंगावर अस्तव्यस्त असतात, पण तिला वाटतंय या महाराजाचं जाऊन जर जर दर्शन घेतलं मी तर माझ्या लेकरा बाळाचं कल्याण होईल. ती खुरप कंबरात खवती पाठीमाग, काष्टा खावलेला असतो, अशी धावत धावत येते आणि 5 रुपयाचा 2 रुपयाचा ठोकळा खावलेला असतो कुठतरी. ती 2 रुपयाचा ठोकळा काढती आणि त्या महाराजाच्या हातात देते आणि गुडघे टिकून डबडबल्या डोळ्यानं त्या महाराजाचं दर्शन घेते. बाबा लेकराला आशीर्वाद द्या. मला वाटते त्या बाईने दिलेले ते 5 रुपये आहेत का, ते महाराजानं जर चुकीच्या मार्गानं खर्चिले तर महाराजाचं दिंबडच या एवढं. म्हणून मी कशामुळं बोलतोय की इतके लांबून आलो मी पशुपतीनाथाहून आलो, 2 दिवस झालं, तब्येत खराब आहे, पण तुमचं ऐश्वर पाहून असं वाटतंय की आखी रात कीर्तन करावं, आखी रात. एवढं गोड, मृदंग तसाच, गाणारे तसेच, साऊंड सिस्टीम एकच नंबर. वा, अगदी म्हणजे दरिद्रीन वनवाशावनी कोणी नाही, नंबर 1चा कार्यक्रम. महाराजच थोडा ढिला आहे, महाराज मी कडकच. नाही अंगानं नाही ढिला. आता काही नाही, 5-6 मिनटं उरले, 5-6 मिनटं उरले. मला सकाळी परळीच्या जवळ 10 ते 12 काल्याचं कीर्तन आहे, रातभर गाडी चालायची. 5-6 मिनटं उरलेत, संताच्या पायाची माती चाटीतो देव. भंडाऱ्या डोंगरावर जिजामातेला काटा मोडला. 105 वर्षाचा पांडुरंग परमात्मा गुराख्याच्या रूपामध्ये येतो. जिजामाईचा पाय आपल्या पायावर घेऊन काटा काढण्यासाठी, बरं पायातला काटा जर दिसाना गेला तो काय करायचे पहिले लोक? मोकळ्या मनानं बोला ना. पायातला काटा दिसाना गेला तर आओ हसू नका मावशी, आओ निमित्त आहे काटा पाहण्याचं. पण आखा जिजामाईचा पाय चाटून खाल्ला जगाच्या बापाने, आखा पाय. संताची ताकद काय, देव इच्छी रज चरणीची माती. त्याच्या पुढच्या चरणातलं 1 मिनिटात सांगतो. 8 पिढ्या वारी होती तुकाराम महाराजाच्या घरामध्ये. तुकोबारायाच्या जन्माच्या अगोदर शेवटची पिढी तुकोबारायाची आई कनकाई माता आणि वडील बोलोबा. पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि कनकाई माता महाग सरली. त्यावेळेला देवानं पाहिलं त्या आईचा चेहरा आणि चेहरा पाहून देव म्हणतो, आई माझी इच्छा आहे तू काहीतरी मागावं. काहीतरी माग नाही. अहो जिजामाता देवाला रोकठोक बोलती, देवा तू काय आम्हाला भिकारी समजितो काय? अरे काही भीक मागायला येतो का तुमच्या दारात? आम्ही जिवंत तुझ्यावर प्रेम आहे देवा आमचं, आम्ही भिकारी नाहीत, काही मागायला येत नाही तुझ्या दारात आम्ही. आणि तुलाच काय पाहिजे असेल तर माग, देण्यासाठी मी समर्थ आहे. कोण म्हणतं हे? अहो गुडघ्यात मान घालून देव रडत होता आणि बघता काय माझ्याकडे. एवढं तुकाराम महाराजाच्या पिढ्यानपिढ्याचं कर्ज होतं. शेवटी मान उचलली देवानं आणि जिजामाईचा चेहरा पाहिला आणि डबडबल्या डोळ्यानं देव म्हणतो, आई मी मागल ते देते तू. देवा मागल ते देते, हा बोल तुला काय पाहिजे. देवानी पांडुरंगाने मागितलंय, महाराज आई तुझं पोट 9 महिने 9 दिवस मला आराम करायला पाहिजे. जिजामाता म्हणली, एक देवा माझा शब्द गेला, देऊन टाकलं तुला माझं पोट. हे पोट 9 महिने 9 दिवस जगाचा बाप जिजामाईच्या पोटामध्ये येतो आराम करण्यासाठी
आणि जगद्गुरु तुकोबारायाच्या रूपाने या पृथ्वीवर जन्माला येतो. काय देवात आणि संतात फरक समजिला तुम्ही? काय त्या उरले वेगळे आणि मने रामेश्वर भट द्विजा तुझा विष्णू नाही तुझा विष्णू नाही तुझा विष्णू नाही तुझा म्हणे रामेश्वर भट तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा म्हणे रामेश्वर भट तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा. असे जगद्गुरु तुकोबारायासारखे संत भगवंत आणि त्या संताच्या मुखातलं नाम हा त्रिवेणी संगम ज्या वेळेला एकत्रित येतो त्यावेळेला जगातले तीर्थ तिथं जमा होतात. शेवटचं चरण तू का म्हण देव भक्तांचा संगम. तू का म्हण देव भक्तांचा संगम बोला. रे देव भक्ताचा संगम तुका म्हण देव भक्ताचा संगम जळती राशी पातकाच्या जळती राशी पातकाच्या जळती या जगाच्या पाठीवर 350 तीर्थ आहेत आणि 350 तीर्थांचा राजा प्रयागराज. प्रयागराज म्हणजे इकडनं गंगा येते, इकडनं यमुना येते आणि गुप्त सरस्वती. गंगा यमुना सरस्वती हा त्रिवेणी संगम, त्या तीर्थाचं नाव आहे प्रयागराज. आणि तो त्रिवेणी संगम त्या सत्पुरुषाच्या पायावर लोळण घेतो. तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम. त्रिवेणीचा अभंगाचा भावार्थ माझ्या बुद्धीला झेपन त्या पद्धतीने आपल्यासमोर मांडलेला आहे. काही चुकला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा, क्षमा मागतो. पण सत्य असेल ते घरी घेऊन जा, आपल्या जीवनाचं सोनं करा,
वारकरी संप्रदायाचे विचार ज्या माणसाच्या घरामध्ये जिवंत असतील त्या घराला अपयश धोका कधी होणार नाही, हा माझ्या जीवनातला अनुभव आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायाच्या तुकोबारायाच्या संत भगवान बाबांच्या चरणी मी प्रार्थना करतो, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो की या रावळ गावामध्ये घराघरामध्ये शांतता, सुख, समृद्धी, संतती, ऐश्वर नांदावं. कोणाच्याही घरामध्ये आपत्ती येऊ नये. घराघरातली संतती क्रांतिकारक जन्माला यावी अशी सदिच्छा व्यक्त करतो. आदरणीय महाराजांनी तारीख दिल्यापासून सारखा फोन, या कार्यक्रमाचं एवढं सौंदर्य उभा करायचं काम महाराजांनी केलं. त्यांच्या पाठीमागं तुमची महान शक्ती उभी आहे. त्यांचे वडील बंकट स्वामी महाराजापासून परंपरा, ऐश्वर संपन्न परमार्थ, म्हणून पुन्हा पुन्हा सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. हे ज्ञानेश्वर मावळे ज्ञानेश्वर मावळे विठ्ठल जय विठ्ठल जय. बोलिले गुरुवेले वाकुडे अवतारी भया कोणी उठू नका. ज्ञानेश्वर बाका पाया बसू 5 मिनिट थांबा, बसू नका मागचे. उठू नका. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुतनामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवास सुमति के जय सिया राम बोलो, जय सिया राम, जय सिया राम बोलो, जय सिया राम, श्री राम